परिषदेच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमात पुन्हा एक वेळा स्वागत करतो। मान्यवरांनी आपल्या ह्या कार्यक्रमामागची भूमिका किंवा आयोजनामागची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्याच्यावरती पुन्हा न बोलता आपण डायरेक्टली आजचा जो कार्यक्रम आहे त्या विषयावरती बोलूया। सगळ्यात आधी जे विद्यार्थी 12वी पास झाले, 12वी पास झाल्यानंतर त्यांनी सीईटीची परीक्षा दिली, जेडब्ल्यूची परीक्षा दिल्या आणि जेडब्ल्यू मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी 4 सेशन्स तुमचे झाले। त्याच्यापैकी तुम्हाला एखाद्या सेशन्स मध्ये कमी मार्क मिळाले, काही सेशन्स मध्ये चांगले मार्क मिळाले। सीईटीची परीक्षा झालेली आहे। सीईटीच्या परीक्षेचं आन्सर की तुम्हाला मिळालेली आहे, ती आन्सर की तुम्ही टॅली करून पाहिलेली आहे। त्याच्यावरून तुमचा इंडिव्हिज्युअल स्कोर किती येणार आहे आपल्याला सीईटी परीक्षेमध्ये तेही तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवलेलं असेल। त्या सगळ्या प्रवासामध्ये गेले जो 2 वर्ष तुमचं 11वी आणि 12वी अत्यंत खडतर परिस्थितीमधून गेलं आणि या अशा काळामध्ये सुद्धा तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक, तुमचे टीचर्स, तुमचे कोचिंग क्लासचे टीचर्स, तुमचे पॅरेंट्स ते तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होते आणि तुम्हाला जे घवघवीत यश 12वी मध्ये मिळालेलं आहे आणि ते सीईटी मध्ये पुन्हा मिळणार आहे, तर त्या यशासाठी मी सिंहगड संस्थेच्या वतीने तुमचं, तुमच्या पालकांचं आणि तुमच्या शाळेच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो। आणि अशीच प्रगती तुम्हाला पुढे येणाऱ्या 4 वर्षांमध्ये करायची आहे, पण त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, कसल्या पद्धतीने आपण दिशा ठरवायची आहे, तर त्या संदर्भात आजचा कार्यक्रम आहे। Now today's presentation is now in English, but for discussion and for simplicity of the understanding, मी मराठीमध्ये बोलेन, but session is open for discussion. If at any stage you stuck up and not getting information, so that time you please raise the hand and now you can ask me. Now I am ready to answer your queries in 3 different languages, that is Marathi, Hindi, English. पण मला वाटतं तशी काही गरज पडणार नाही, पण तरी जर तुमच्याकडे काही अडचण असेल तर तुम्ही सांगा। मी बोलताना मराठीमध्ये बोलेन, प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये असेल आणि अपार्ट फ्रॉम दिस इफ यू हॅव एनी डाउट्स यू प्लीज डिस्कस, यू कॅन रेज द हँड। नाउ वी विल डिस्कस ऑन दॅट टॉपिक। ओके, नाउ लेट अस मूव टुवर्ड्स आजचा जो आपला कार्यक्रम आहे तो व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया। आता व्यावसायिक अभ्यासक्रम कुठले कुठले आहेत, तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग एक आहे, फार्मसी एक आहे, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी एक आहे, आर्किटेक्चर एक आहे आणि डिप्लोमा। पण डिप्लोमाच्या ऍडमिशनच्या प्रोसेस यावर्षी आता संपलेल्या आहेत किंवा संपण्यात जमा, शेवटचा राऊंड त्यांचा संपला, 16 तारखेला संपला त्यांचा। त्यामुळे आज आपण प्रामुख्याने जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, फार्मसी फर्स्ट इयर बी फार्मसीला आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी ऍडमिशन्स, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी फर्स्ट इयर, आर्किटेक्चर फर्स्ट इयर, याच्यावरती आपण प्रामुख्याने बोलणार आहोत। या ज्या ऍडमिशन प्रोसेस आहेत या सर्व आपल्याला शासनाकडून निर्गमित झालेल्या असतात किंवा शासनाच्या माध्यमातून या सगळ्या ऍडमिशन प्रोसेस होत असतात। या जरी वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रम असले पण यांची ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ती सर्वसाधारणपणे एकच असते, जी आज मी तुम्हाला सांगणार आहे। इंजिनिअरिंगचे साधारणतः तशीच ऍडमिशन प्रोसेस या सगळ्या कोर्सेससाठी असते। कुठले कोर्सेस, तर फार्मसी, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट याच्यासाठी असते। आजच्या प्रेझेंटेशन मध्ये किंवा चर्चासत्रामध्ये आपण प्रामुख्याने बोलणार आहोत तर ते ऍडमिशनचे टाईप कसे असतात, रिझर्वेशन क्रायटेरिया काय आहे, सीटचे डिस्ट्रीब्युशन कसं असतं, कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन प्रोसेस कशी करायची असते, शासनाच्या कुठल्या कुठल्या विविध मार्गदर्शन स्कॉलरशिप्स आहेत जे आपल्याला आमच्या आदरणीय गायकवाड सरांनी सांगितले की बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की मला इंजिनिअरिंग करायचंय, फार्मसी करायचंय, पण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या फीज, कॉलेजेसच्या फीज जास्त असल्यामुळे आपण बऱ्याच वेळा आपली इच्छा असून आपल्याकडे ते कॅलिबर असल्यावर सुद्धा आपण करू शकत नाही, कारण आपल्याला फायनान्शियल कन्स्ट्रेंट असतो। पण त्याच्यावरती सुद्धा मार्ग आहे आणि त्याच्यासाठी शासनाने विविध शिष्यवृत्ती योजना, फ्रीशिप योजना दिलेल्या आहेत, तर त्या कुठल्या आहेत आणि त्याचा आपल्याला कसा फायदा करून घेता येईल त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। आणि त्याच्यानंतर हे सगळं करत असताना ज्यावेळेस आपल्याला निवड करायची आहे की मला आता कुठे जायचं, मी इंजिनिअरिंग करणार, फार्मसी करणार, आर्किटेक्चर करणार, ठीक आहे, समजा मी इंजिनिअरिंगला जाणार असेल तर त्यावेळेस आपल्यासमोर देअर वॉज अ बिग क्वेश्चन मार्क इन फ्रंट ऑफ यू। आणि तो क्वेश्चन मार्क काय असतो की आता मी कुठली ब्रँच घेणार, कुठल्या कॉलेजला मी ऍडमिशन घेणार, सो दॅट आय कॅन मेक माय करिअर। तर त्याच्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स आहेत, काही घटक आहेत की ज्याच्यावरती आपण चर्चा करून एक निश्चित अशा निष्कर्षापर्यंत येतो की यस मी ह्या ब्रँच मध्ये माझं करिअर करेल आणि मी ह्या कॉलेजला ऍडमिशन घेणार। तर त्याच्यासाठी पॅरामीटर्स काय आहेत, कुठले घटक आपण त्याच्यासाठी कन्सिडर करायचे, तर याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत। ते थोडक्यात एक आउटलाईन आहे आजच्या प्रेझेंटेशनची, याच्यावरती आपण बोलणार आहोत। ओके, तर सगळ्यात आधी आपण पाहूया की क्रायटेरिया, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, पात्रता काय असते कुठल्या कुठल्या कोर्सेससाठी।
नेक्स्ट इंजिनिअरिंग साठी काय पात्रता आहे तर इंजिनिअरिंग साठी आपल्याला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे दोन विषय कंपल्सरी आपल्याला 12वीला असायला पाहिजे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. मग तिसरा विषय तुम्ही केमिस्ट्री घेऊ शकता किंवा बायोलॉजी घेऊ शकता. आणि या 3 विषयांमधून समजा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या 3 विषयांमध्ये तुम्हाला 12वीला ओपन कॅटेगरीसाठी 40% मार्क 45% मार्क पाहिजे आणि रिझर्वेशन कॅटेगरीसाठी 40% मार्क पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं होतं की माझ्याकडे फिजिक्स केमिस्ट्री आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आहे, पण मला ते तिघांची मिळून मार्क मिळत नाहीये. मग त्यावेळेस तुम्ही बायोलॉजी सुद्धा घेऊ शकता किंवा एखादी टेक्निकल कोर्सेस तुम्ही घेतलेले असतील 12वीला तर ते टेक्निकल कोर्सेस घेऊ शकतात किंवा व्होकेशनल कोर्सेस. फक्त लक्षात घ्या की इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला 12वीला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. तिसरा सब्जेक्ट तुम्ही कुठलाही घेऊ शकता. आणि रिझर्वेशन क्रायटेरिया जे असेल किंवा जे विद्यार्थी रिझर्वेशन मध्ये येतात तर त्यांच्यासाठी 40% 12वीला ह्या 3 विषयांमध्ये मिळायला पाहिजे आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 45% मार्क मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे फार्मसी, बी फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्या 4 वर्षाच्या कोर्ससाठी सुद्धा तुमची सीईटी घेतली जाते. पण त्याच्यामध्ये तुम्हाला 12वीला किती मार्क आहेत तर 12वीला बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की मी 12वीला बायोलॉजी घेतलेलं नव्हतं तर मला आता फार्मसीला ऍडमिशन घेता येणार नाही. तर तसं नाहीये. समजा तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स जरी असलं, बायोलॉजी जरी नसलं तरी तुम्हाला फार्मसीला ऍडमिशन घेता येतं. बायोलॉजी जरी असलं आणि तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायची असेल तरी तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेता येतं. पण इंजिनिअरिंगसाठी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा कोर्स आहे तो आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर. तर आर्किटेक्चरसाठी तुम्ही 12वीला सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स. आपण आर्किटेक्चर बद्दल बोलत होतो. आर्किटेक्चर जो कोर्स आहे त्याच्यासाठी 12वीला तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, 12वीला तुम्हाला पुन्हा जे आपण क्रायटेरिया पाहिले ओपन आणि रिझर्वेशन साठी ते, आणि नाटा एक परीक्षा असते जशी आपली इंजिनिअरिंग, फार्मसीसाठी किंवा हॉटेल मॅनेजमेंटसाठी सीईटी परीक्षा असते तर आर्किटेक्चरसाठी एक नाटा परीक्षा असते. तर नाटाचा व्हॅलिड स्कोर त्याच्यानुसार तुम्ही पात्र होता आर्किटेक्चरसाठी. नंतरचा कोर्स आहे तो हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी. तर याच्यासाठी कुठलीही असं आपण जे ग्रुप म्हणतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, तसा हॉटेल मॅनेजमेंटच्या ऍडमिशनसाठी असं कुठल्याही ग्रुपची रिस्ट्रिक्शन नाहीये. 12वीला फक्त तुम्हाला मार्क पाहिजे आणि ते ऍग्रिगेट मार्क पाहिजे. HMCT किंवा हॉटेल मॅनेजमेंट आहे तर त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासन एक सीईटी घेत असते. जशी इंजिनिअरिंगची सीईटी आहे तशी हॉटेल मॅनेजमेंटची एक सीईटी आहे आणि त्यानुसार तुम्ही ऍडमिशन घ्यायचं. एक गोष्ट याच्यात प्रकर्षाने लक्षात घ्यायची असते की जरी 12वीला आपल्याला या विषयात तुम्हाला सांगितलं की ओपन कॅटेगरीसाठी 45% फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी किंवा एखादी व्होकेशनल कोर्स, त्याचबरोबर तुम्हाला सीईटी मध्ये सुद्धा नॉन झिरो स्कोर असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की काही विद्यार्थी म्हणतात की मला 12वीला 80% मार्क मिळालेले आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये मला 75% मार्क आहेत, पण अनफॉर्च्युनेटली मी सीईटीची परीक्षा दिली नाही तर मग मला ऍडमिशन मिळेल का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण सीईटी परीक्षा या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेससाठी मॅन्डेटरी आहे आणि त्याच्यामध्ये स्कोर किती असायला पाहिजे तर तो नॉन झिरो स्कोर असायला पाहिजे. तर ह्या झाल्या आपल्या 4 प्रोफेशनल कोर्सेस साठीची पात्रता. ओके, नाउ नेक्स्ट टाइप ऑफ ऍडमिशन्स. आता या ज्या संस्था स्तरावरती आणि शासनाच्या माध्यमातून ज्या कॅटच्या माध्यमातून ऍडमिशन घेतल्या जातात त्या कशा प्रकारच्या होतात तर आपण पहिल्यांदा पाहूया. इन्स्टिट्यूट लेवलचे असतात. बऱ्याच वेळा त्याला आपण म्हणतो किंवा पॉप्युलर नेम त्याला आहे की मॅनेजमेंट कोट्यातून तुम्ही ऍडमिशन घेतलं, दॅट इज कॉल्ड एज नथिंग बट इन्स्टिट्यूशनल लेवल. तर इन्स्टिट्यूशन लेवल मधून सुद्धा ऍडमिशन घेताना तुम्हाला सीईटीची परीक्षा किंवा JEE ची परीक्षा देणं गरजेचं आहे. पुन्हा याच्यात काही पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता असते की मी मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेणार आहे तर त्यावेळेस मला सीईटी आणि JEE परीक्षा देणं बंधनकारक आहे का? तर त्याचं उत्तर आहे तुम्हाला की सीईटी आणि JEE ची परीक्षा देणं त्यावेळेसही बंधनकारक असेल जरी तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल मधून ऍडमिशन घेत असाल तर. इन्स्टिट्यूट लेवलसाठी 2 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, सीईटी किंवा JEE. त्याच्यातून आपण घेऊ शकतो आणि ह्या परीक्षा दिल्यानंतर आपल्याला एक मेरिट नंबर घ्यायचा असतो. मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव यायला पाहिजे असतं. हे मेरिट लिस्ट मध्ये नाव कसं येणार आणि कशा पद्धतीने आपल्याला मेरिट नंबर घ्यायचा असतो त्याचं मी नंतर तुमच्याशी चर्चा करेल ज्यावेळेस नेक्स्ट स्लाइड येईल त्यावेळेस. पण एक लक्षात घ्या की इन्स्टिट्यूट लेवल मधूनही ऍडमिशन घेताना आपल्याला सीईटीची परीक्षा आणि मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव असणं गरजेचं असतं. मेरिट लिस्ट मध्ये नाव कसं आणायचं त्याच्याबद्दल मी तुमच्याशी नंतर बोलेन. नंतर दुसरा जो प्रकार असतो ऍडमिशनचा
टाइप्स ऑफ ऍडमिशनचा. एक झाला हा संस्था स्तरावरती, दुसरा जो झाला तर तो कॅपच्या माध्यमातून आपण ऍडमिशन करतो. आणि बरेचसे विद्यार्थी आपण कॅप मधून ऍडमिशन घेण्यासाठी उत्सुक असतात, कारण त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिपचे किंवा फ्रीशिपचा फायदा घ्यायचा असतो किंवा त्याचा बेनिफिट घ्यायचा असतो. तर दुसरा जो प्रकार आहे तो कॅप राऊंड मध्ये. तर कॅप राऊंड मधून डिस्ट्रीब्युशन काय आहे, तर ऑल इंडिया लेवलवरती जे JEE मेन्सच्या मार्कांवरती भरले जातात. नंतर असतात महाराष्ट्र स्टुडंट किंवा महाराष्ट्राचे रहिवासी असलेले विद्यार्थी, डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट्स. तर ते सीईटीच्या आधारावरती कॅप मध्ये पार्टिसिपेट करतात. आणि एक अजून स्कीम आहे ती एक्स्ट्रा किंवा ऍडिशनल एक प्रत्येक कॉलेजेसला ती स्कीम दिलेली असते, ती आहे TFWS, ट्युशन फी वेवर स्कीम. आणि ही स्कीम सुद्धा महाराष्ट्रातल्या रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्लिकेबल आहे. तर असे दोन प्रकारचे ऍडमिशन होतात. एक होतं इन्स्टिट्यूट लेवलवरती आणि दुसरं एक होतं कॅप राऊंडच्या माध्यमातून. आता सीट डिस्ट्रीब्युशन कसं होतं? सीट डिस्ट्रीब्युशन मध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत की जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स आहेत आणि दुसरे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट म्हणजे सरकार मान्य, AICTE मान्य, AICTE अप्रूव्ड अँड अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटीज अँड अप्रूव्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे दोन आपण थोडक्यात त्याची कॅटेगरी करूया. एक तर झालं गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट्स आणि दुसरं एक झालं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट. आता गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मध्ये कसं ऍडमिशन होतं, त्याच्यातही दोन प्रकार आहेत, मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी कॉलेजेस. त्याच्यामध्ये पुन्हा अजून दोन प्रकार आहेत मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटीज मध्ये. मायनॉरिटी जर आपण एक घेतलं तर त्याच्यात ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस. बरेच विद्यार्थी आणि पालक यांना याच्याबद्दल कल्पना असेल की काही कॉलेजेस तुम्ही म्हणतात की आमचं कॉलेज ऑटोनॉमस आहे किंवा मी ऑटोनॉमस कॉलेजला ऍडमिशन घेतलं. तर या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स मध्ये किंवा गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट्स मध्ये दोन प्रकार, मग असं म्हटलं त्याप्रमाणे मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी. आणि याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत, ते आहेत ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस. सिमिलरली ह्याच प्रकारे ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, AICTE अप्रूव्ड आहे, राज्य शासनाचे अप्रूव्ड आहे आणि विद्यापीठाला संलग्नित किंवा अफिलिएटेड टू युनिव्हर्सिटीज आहेत, याच्यामध्ये सुद्धा ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस, मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी असे प्रकार आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर सिंहगड संस्थेचं आपल्याला देता येईल, कारण ते आपल्या समोरच आहे, आपल्या जवळच आहे. तर सिंहगड संस्था ही स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ड, AICTE अप्रूव्ड, अफिलिएटेड टू पुणे युनिव्हर्सिटी, नॉन मायनॉरिटी, नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. ओके, तर ह्या आपल्याकडे जे काही लोणावळा कॅम्पसमध्ये जे काही कोर्सेस आहेत हे सगळे नॉन ऑटोनॉमस, नॉन मायनॉरिटी कोर्सेस आहेत. तर आपण बाकी जे कॅटेगरीज किंवा डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यापेक्षा आपण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये, नॉन मायनॉरिटी मध्ये, नॉन ऑटोनॉमस मध्ये डिस्ट्रीब्युशन सीटचं कसं असतं आपण ते पाहूया. अनएडेड प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, नॉन मायनॉरिटी, नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. आता नॉन ऑटोनॉमस मध्ये पाहिलं तर आपले हे नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स आहेत. तर याच्यात 15% जागा ज्या असतात त्या ऑल इंडिया लेवलसाठी, म्हणजे भारतभरातून मुलं त्या 15% जागेसाठी कॉम्पिटिशन करत असतात. त्याच्यानंतर 65% सीट्स ज्या असतात तर त्या 65% सीट्स ह्या महाराष्ट्र स्टुडंट किंवा महाराष्ट्र CETच्या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह असतात. त्या 65 मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, ते एक आहे 70% आणि 30%. तुम्हाला स्क्रीनवरती जर दिसत असेल तर त्याच्यात HU आहे, ते HUचा अर्थ असा आहे की होम युनिव्हर्सिटी. आणि 30% रिझर्वेशन जे असतं ते अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतं आणि ह्या जागा CET मधून भरल्या जातात. आणि याच्या व्यतिरिक्त 20% जो असतो तो इन्स्टिट्यूट लेवल कोटा असतो. आता मित्रांनो तुम्हाला 70% आणि 30% HU आणि OHU काय आहे ते त्याच्यातला फरक करून सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय. आपण पुन्हा उदाहरण घेऊया पुणे विद्यापीठ. पुणे विद्यापीठाचं कार्यक्षेत्र किंवा पुणे विद्यापीठ जे आहे ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे 3 जिल्ह्यांमध्ये. ते 3 जिल्हे कुठले, ते नगर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा. तर हे 3 जिल्ह्यांमधून जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत तर ते सगळे विद्यार्थी 70% कोट्यामध्ये येतात आणि रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी असतील ते 30% कोट्यामध्ये. तर हे झालं होम युनिव्हर्सिटी आणि नॉन होम किंवा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. तर अशा पद्धतीने सीट डिस्ट्रीब्युशन असतात. तुम्ही सर्व विद्यार्थी 12वी लोणावळ्यातून झालेले असेल तर तुम्ही यू बिलॉंग्स टू 70% कोटा, म्हणजे तुमच्यासाठी रिझर्वेशन 70% आहे, रिजनल रिझर्वेशन आपण त्याला म्हणतो. तर हे झालं नॉन एडेड किंवा अनएडेड आपण त्याला म्हणतो प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स, नॉन मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स आणि नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स.
रिझर्वेशनचे क्रायटेरिया कुठले तर घटनात्मक जे काही रिझर्वेशन आहेत तर त्या रिझर्वेशन आपल्याला स्क्रीनवरती जे दिसत आहेत त्याप्रमाणे घटनेने जे दिलेले रिझर्वेशन आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी किंवा त्यांच्यासाठी तर ते रिझर्वेशन जे आहेत त्याप्रमाणे तुम्हाला त्या सगळ्या प्रोफेशनल कोर्सेसला रिझर्वेशन मिळत असतं. पण ह्या रिझर्वेशनच्या मध्ये सुद्धा एक अजून रिझर्वेशन खास करून महिलांसाठी मुलींसाठी जसं मगाशी उल्लेख केला होता बोलताना की आपल्या लायन्स क्लबच्या सरांनी किंवा महिलांसाठी उद्योजकांच्या शिक्षणाच्या संधी जास्त उपलब्ध आहेत तर त्या कशा उपलब्ध आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा शासनाने एक सेपरेट रिझर्वेशन सेपरेट म्हणण्यापेक्षा हे जे काही घटनात्मक रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीसाठी 30% जागा ह्या महिलांसाठी मुलींसाठी रिझर्व्ह आहे. आणि मला वाटतं तुम्ही या बसलेल्या जे काही ऑडियन्स आहेत तर तुमच्यासाठी ही फार आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही 30% प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुमच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन within that category 30% only reserved for ladies within that category. तर हे झालं रिझर्वेशन क्रायटेरिया. 50% आपल्याला घटनात्मक जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये 30% महिलांसाठी रिझर्वेशन आहे. याच्या व्यतिरिक्त काही रिझर्वेशन असतात जे शासनाने आपल्याला दिलेले आहे किंवा शासनाने मान्य केलेले जे रिझर्वेशन असतात हे रिझर्वेशनचे 50% आणि राहिलेले जे काही रिझर्वेशन त्याच्यामध्ये तर अदर रिझर्वेशन विदिन द इनटेक म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रायव्हेट अँड डिफेन्स सर्व्हिस पर्सन आपले पालक जर डिफेन्स सर्व्हिस मध्ये असतील किंवा तिथून ते रिटायर झालेले असतील तर अशा मुलांसाठी 5% जागा रिझर्वेशन आहे. दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी 5% जागा असतात. ऑर्फन किंवा अनाथ विद्यार्थी जे असतील त्यांच्यासाठी 1% जागा रिझर्व्ह असतात. हे झालं विदिन द रिझर्वेशन विदिन द इनटेक. याच्या पलीकडे एक्स्ट्रा रिझर्वेशन आपण त्याला म्हणूया किंवा रिझर्वेशन ओव्हर अँड अबोव आपण त्याला म्हणूया. गेल्या वर्षापासून जे चालू झालेलं आहे गेल्या वर्षापासून जे रिझर्वेशन आपल्याला केंद्राच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळतो आहे तर ते आहे EWS आर्थिक दुर्बल घटक. तर ह्या ऍडिशनल जागा आहेत ऍडिशनल रिझर्वेशन आहे आणि ते रिझर्वेशन किती आहे 10% EWS आणि 5% जागा मी मगाशी जे म्हटलं होतं TFWS ट्युशन फी वेवर स्कीम मध्ये तर त्या 5% जागा रिझर्वेशन. तर अशा पद्धतीचं रिझर्वेशन हे आपल्याला नॉन मायनॉरिटी नॉन ऑटोनॉमस प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला मिळतं. आता ऍडमिशन प्रोसेस मध्ये आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र काय लागतात तर मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स प्रत्येकाकडे ते असणं गरजेचंच आहे. ते डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्ही ओपन मध्ये असाल किंवा रिझर्वेशन कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी हवेच आहे. तर असे कुठले डॉक्युमेंट आहेत तर त्याच्यामध्ये 10वीचं मार्कशीट आहे 12वीचं मार्कशीट आहे. JEE तुम्ही परीक्षा दिलेली असेल तर JEEचं स्कोर कार्ड तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. CET परीक्षा दिली असेल तर CETचं स्कोर कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की CETचा रिझल्ट आता आपल्याला अपेक्षित आहे 28 ऑक्टोबरच्या आधीपर्यंत CETचा रिझल्ट येईल. त्याच्यानंतर मार्कशीट यायला वेळ लागतो पण त्याचे मार्कशीट तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये अवेलेबल असते. त्याची फक्त प्रिंट आउट जरी घेतली तरी इनफ दॅट इज ऑल्सो इनफ. तर त्याची प्रिंट आउट JEEच्या मार्कांची CETच्या मार्कांची म्हणजे तुमचं स्कोर कार्ड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नॅशनॅलिटी किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट वरती जर लिहिलेलं असेल नॅशनॅलिटी इंडियन आणि बऱ्याचशा काही स्कॉलरशिप तुम्हाला घ्यायची असते तर त्याच्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवलेलं असेल तर ते डोमिसाइल सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स प्रत्येक विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे. मी पुन्हा अजून सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती करेन की आपल्याजवळ अजून वेळ आहे साधारणतः 2-3 दिवसाचा कारण अजूनपर्यंत रिझल्ट आपला CETचा आलेला नाही. CETचा रिझल्ट आल्यानंतर राज्य शासन आपल्याला किंवा ऍडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी जी आहे CET मार्फत DTच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट करायचं. त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना हे सगळे डॉक्युमेंट्स याची स्कॅन कॉपी असणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना आधीच अवगत करून ठेवतो की तुम्ही सगळं आता जर तुम्ही स्कॅन डॉक्युमेंट PDF मध्ये या सगळ्यांचं करून ठेवलं तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस फार सहज होईल आणि विदिन आवर यू कॅन रजिस्टर युअरसेल्फ. त्याचबरोबर तुमचा फोटो स्कॅन करून ठेवा सिग्नेचर स्कॅन करून ठेवा तुमचं आधार कार्ड स्कॅन करून ठेवा. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला EBCची सवलत घ्यायची ओपनची सवलत घ्यायची OBCची सवलत घ्यायची असेल तुम्ही त्यावेळेस स्कॉलरशिप बद्दल बोलत त्यावेळेस त्याच्याबद्दल बोलतच. पण या काळामध्ये तुम्ही नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट ओपन करून घ्या. त्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड त्याला लिंक करून ठेवा. आधार कार्डला तुमचा मोबाईल लिंक करून ठेवा. बँकेला तुमचा बँक अकाउंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून ठेवा. हे कामं तर आपण आता निश्चितच करू शकतो आणि हा जो वेळ आहे हा तुम्ही निश्चितच या कामासाठी खर्च करावा असं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल. का
एक वेळा कॉलेज चालू झालं, तुमचं ऍडमिशन झालं तर इमिडिएटली ऑलरेडी आपली प्रोसेस ही लेट झालेली आहे, पॅन्डेमिकमुळे म्हणा किंवा कोविडच्या सिच्युएशनमुळे म्हणा. एक वेळा तुमचं ऍडमिशन राऊंड संपलं की इमिडिएटली आपलं कॉलेज चालू होतं आणि आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर प्रथम मसाला तुम्हाला नवीन सगळे सब्जेक्ट शिकायचे आहेत, वेगळं वातावरण असतं, वेळ कमी मिळतो. तर बेटर वे दिस टाइम यू कॅन युटिलाइज टू टेक ऑल दी नेसेसरी स्टेप टू टेक ऍडमिशन इन एनी प्रोफेशनल कोर्स, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर इफ ऍप्लिकेबल डॉक्युमेंटची एक लिस्ट असते. त्याच्यामध्ये काय आहे की समजा एखादा विद्यार्थी हा रिझर्वेशन कॅटेगरी ओबीसी मध्ये असेल किंवा एससी एसटी किंवा बीजे एनटीटी मध्ये रिझर्वेशन जर तुमचं असेल तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आहे, तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असायला पाहिजे किंवा ट्राईब सर्टिफिकेट असायला पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे ओबीसी साठी किंवा एससी एसटी वगळता जे काही बाकी रिझर्वेशन आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लक्षात घ्या की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट घेताना किंवा तुम्ही काढताना लक्षात घ्या की त्याची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2022 पर्यंत व्हॅलिड असलेलं पाहिजे. हे तुम्ही पाहून घ्या की तुमच्याकडे जर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर त्याची व्हॅलिडिटी कुठपर्यंत आहे. जर ती याच वर्षी 31 मार्चला संपलेली असेल तर तसं सर्टिफिकेट आपलं इलिजिबल होत नाही. त्याची व्हॅलिडिटी ही पुढच्या वर्षी 31 मार्च 2022 पर्यंत असायला पाहिजे. तर हे सगळे डॉक्युमेंट्स इफ ऍप्लिकेबल, इफ यू बिलॉंग्स टू द कॅटेगरी रिझर्वेशन देन इट इज रिक्वायर्ड. बट अबाउट मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स विच आय ऑलरेडी डिस्कस, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय इज मोस्ट इंटरेस्टिंग फॉर विच यू आर नाउ वेटिंग when I should start to discuss about the CAP admission. CAP admission म्हणजे काय? सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस किंवा केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया. तर या CAP ऍडमिशन प्रोसेस मध्ये पहिली एक स्टेज असते जे आपण उल्लेख केला होता मगाशी की तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल मधून जरी तुमचं ऍडमिशन असेल तरी तुम्हाला मेरिट नंबर घेणं गरजेचं आहे. तर ती स्टेप इथे सगळ्यात आधी पहिली स्टेप आहे की आता तुमचा सीईटीचा रिझल्ट लागेल, त्याच्यानंतर लोकल न्यूजपेपर मध्ये याचं नोटिफिकेशन येणार किंवा तुम्हाला जे काही सोशल ग्रुप जे असतील त्याच्या माध्यमातून येतो तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या बद्दल तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असताना आमच्या माध्यमातून किंवा त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला कळून लोकल न्यूजपेपर मध्ये त्याची माहिती येते किंवा टीव्हीवरती न्यूज चॅनल्सवरती याची माहिती येते. तर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करणं प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला काय असते ही रजिस्ट्रेशन प्रोसेस, तर तुम्ही याच्यामध्ये लॉग इन करणार, तुमची सगळी माहिती भरणार, तुमचे सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करून याच्यावरती अपलोड करणार. त्याच्यानंतर तुम्हाला एक आयडी मिळणार. जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणार असतील तर त्यांच्यासाठी ईएल पासून चालू होणारा एक नंबर मिळतो, आयडी मिळतो. फार्मसीला जे जातात त्यांच्यासाठी पीएच असलं स्टार्टिंग असलेले नंबर मिळतात. नंबर असतो तुम्ही त्याला आजचा नंबर एक नंबर म्हणू शकता, तोच तुमचा युजर आयडी असतो. तो युजर आयडी आणि तुम्ही तुमचा एक पासवर्ड सेट करता. लक्षात घ्या की तो तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड हा तुम्ही विसरायचा नाहीये किंवा त्याला बदलही करायचा. एक अजून एक सूचना याच्या संदर्भात मी अशी देऊ शकतो की तुम्ही एक मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर केला रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये तर शक्यतो तो मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू नका. अनलेस इट इज व्हेरी इसेन्शियल अँड इट इज रिक्वायर्ड देन ओनली यू कॅन चेंज द नंबर. Otherwise, whatever number, mobile number, your mobile number, your parents' number, whatever you entered there, you please keep as it is so that throughout the entire procedure, whatever communications done by DT, CET and ARN, that will be now communicated through your valid email and your valid mobile number. तर शक्यतो ते मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू नका. तर ही पहिली प्रोसेस सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. दुसरी एक प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं ठीक, याच्या आधी जर आपण कोविडच्या आधीची सिच्युएशन जर पाहिली तर त्यावेळेस एफसी सेंटर्स होते. त्या एफसी सेंटर्स मध्ये फॅसिलिटेशन सेंटर्स. तर तुम्ही तिथे जाणार किंवा तुम्ही घरी बसून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणार. पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं काय व्हायचं, तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे पण मी एफसी सेंटरला गेलो होतो आणि तिथून मी त्या एफसी सेंटरकडून माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेतले नाही किंवा त्यांच्याकडून मी माझ्या डॉक्युमेंटचं ऑथेंटिकेशन करून घेतलं नाही. आणि जर ही स्टेप आपली मिस झाली तर तुम्ही या जनरल मेरिट लिस्ट मध्ये कुठेही नसतात. तर पुन्हा एक वेळा सगळ्यांना विनंती आहे, या वर्षी किंवा मागच्या वर्षापासून ही प्रोसेस जी चालू झालेली आहे ते ऑनलाईन प्रोसेस आहे. सगळ्यांना पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला बाहेर ऑनलाईन प्रोसेस आहे. या वर्षी सुद्धा कदाचित ऑनलाईनच ही प्रोसेस असण्याची शक्यता आहे. ती प्रोसेस ऑनलाईन आहे किंवा काय याच्या संदर्भातली माहिती आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या
माध्यमातून देत आहोत. पण जर ती ऑनलाईन प्रोसेस असेल तर तुम्ही तुमचं सगळं रजिस्ट्रेशन प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन हे त्या एफसी सेंटरला जाऊन तिथल्या ऑफिसर्स किंवा तिथले टीचर्स ते ऑथेंटिकेट करून तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये दिसणार आहे की युअर ऍप्लिकेशन इज अप्रूव्ड बाय ESC. आता E फॉर स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक आणि SC फॉर स्क्रुटिनी सेंटर. ई स्क्रुटिनी सेंटर्स. तर त्यांच्याकडून तुमचं अप्रूव्हल ऍप्लिकेशन हे अप्रूव्ड होणार. तर तुम्हाला तुमच्या घरी बसून तुमच्या लॉगिन मध्ये दिसेल की माझं ऍप्लिकेशन लॉगिन झालेलं आहे का किंवा अप्रूव्ह झालेलं आहे का. तर ते अप्रूव्ह होईपर्यंत तुम्ही कंटिन्युअस त्याचा फॉलो घ्यायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. शक्यतो ती मागच्या वर्षी जी प्रोसेस होती तीच यावर्षी राहील. आणि त्या केसमध्ये तुम्हाला कुठल्याही एफसी सेंटरला किंवा ESC सेंटरला फिजिकली जायचं नाही, तर ऑनलाईन किंवा ऑनलाईन माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या हे काम करून घ्यायचं आहे. पण लक्षात घ्या की रजिस्ट्रेशन करणं प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारक. हे सगळं झाल्यानंतर तुमचं एक जनरल मेरिट लिस्ट मध्ये नाव येतं. जनरल मेरिट लिस्ट मध्ये नाव आल्यानंतर तुमचं जर लक्षात आलं की याच्यामध्ये काही आपल्याकडून माहिती देताना चुकीची झालेली आहे किंवा तुम्हाला करेक्शन करायचं आहे किंवा काही माहिती तुमची अपडेट करायची असेल तर त्याच्यासाठी ग्रीव्हन्सेसचा एक वेळ हा शासनाकडून आपल्याला मिळत असतो. त्या ग्रीव्हन्सेस पिरियड मध्ये सुद्धा तुम्ही तुमचं काही जर काम राहिलेलं किंवा कमी झालेलं किंवा चुकलेलं असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एक वेळा जनरल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते की शासनाकडून डिस्प्ले होते. त्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही म्हणता की येस माझी प्रोसेस जी काही मी केलेली होती रजिस्ट्रेशनची दॅट वॉज परफेक्ट. तोपर्यंत आपण आता त्याचा फॉलोअप देत राहायचं. एक वेळा आपल्या जनरल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं की नेक्स्ट मुद्दा येतो किंवा नेक्स्ट स्टेज जी येते तर ते असते की आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे असतात कॅपराउंड मुलांसाठी. मागच्या वर्षी 2 कॅपराउंड झाले होते. यावर्षी शक्यता आहे की फक्त 2च कॅपराउंड होतील. तर कॅपराउंड मध्ये आपण आपल्या कॉलेजेसचे ब्रँचेसची माहिती किंवा आपल्याला इंटरेस्टेड असणारे कुठे आपल्याला ऍडमिशन घ्यायचं याबद्दलची माहिती भरायची असते किंवा चॉईस कोड तुम्हाला भरायचे असतात ऑप्शन फॉर्म मध्ये. तर त्याच्या आधी सगळ्यात काय होतं की जनरल मेरिट लिस्टवर तुमचं नाव आलं त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होतं की कुठल्या कॉलेजेसला कुठल्या ब्रँचला किती जागा अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही त्याच्यानुसार स्टॅटिस्टिकली अनालिसिस करून तुम्ही तुमची चॉईस कोड भरू शकता. तर सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार आणि त्याच्यानंतर तुम्ही कॅपराउंड 1 ला ऑप्शन फॉर्म भरणार. कॅपराउंड 1 ला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना पहिल्या राऊंडला 1 चॉईस पासून ते 300 चॉईस पर्यंत म्हणजेच काय की 1 कॉलेज पासून ते 300 कॉलेजेस आणि वेगवेगळ्या ब्रँचेसची चॉईस कोड तुम्ही भरायचे असतात 1 ते 300. बरेच विद्यार्थी याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा आणि क्रिटिकल मुद्दा आहे चॉईस कोड भरणे किंवा कॅपराउंड 1 ला ऑप्शन फॉर्म भरणे. बरेच वेळा विद्यार्थी काय करतात आणि हेच ते माध्यम आहे की रोटरी आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. ते याच्यासाठी बऱ्याच वेळा विद्यार्थी माझ्या मित्राने काहीतरी चॉईस कोड भरला किंवा माझ्या मित्राने कुठल्या कॉलेजचा चॉईस कोड भरला किंवा मला याच्याबद्दल माहिती नाही की नेट कॅफेवरती गेलो आणि तिथे बसून नेट कॅफेवाल्याने सांगितलं त्या पद्धतीने मी चॉईस कोड भरून टाकले आणि मग माझा नंबर त्या कॉलेजला लागला त्या ब्रँचला लागला आणि मला ऍडमिशन घ्यायचं नाही तोपर्यंत आपल्या हातातून वेळ गेलेला असतो. तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एक वेळा विनंती करतो तुम्ही लोणावळ्यातच आहात तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म भरताना किंवा याच्या संदर्भात काही मार्गदर्शन लागत असेल तर तुम्ही कॉलेजला या त्याचे सर्व स्टाफ तुम्हाला तुमच्या मदतीसाठी तयार आहे आणि तुम्हाला प्रॉपर गायडन्स मिळेल. जसं आमच्या सरांनी उल्लेख केला रायगड सरांनी की आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत आणि ते प्रत्येक स्टेजवरती मदत करणार आहोत. तर तुम्ही हा जो क्रिटिकल मुद्दा आहे ऍडमिशनच्या वेळेस कॅपराउंड 1 ला किंवा 2 ला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तर शक्यतो तुम्ही घरी न भरता जर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला याच्यासाठी मदत करू. आणि घरी भरत असाल तर ते 2 वेळा 3 वेळा खात्री करा की मी जे भरलेले नंबर्स आहेत चॉईस आहेत ते बरोबर आहेत का मी मित्राने सांगितलं म्हणून भरलं नेट कॅफेवाल्याने सांगितलं म्हणून मी भरतोय का. तर तसं प्लीज करू नका. तुमच्याकडे तुमच्या डोर स्टेपवरती ही सेवा किंवा सर्व्हिस अवेलेबल आहे त्याचा फायदा घ्या आणि निश्चितपणे तुमच्या जे मनातली तुमचे इप्सित ब्रँच आणि तुमची कॉलेज आहे ते तुम्हाला निश्चितच मिळणार. आफ्टर फिलिंग ऑप्शन फॉर्म काय होतं की तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले 1 ते 300 ऑप्शन फॉर्म भरले त्याच्यानंतर तुमच्या मेरिटनुसार तुमच्या ऑप्शनच्या डिस्ट्रीब्युशन नुसार तुम्हाला डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 1 होतं की आपण त्याला थोडक्यात म्हणतो की मला हे कॉलेज लागलं किंवा कॉलेज मिळाला तर आपण नेमकं आपल्या लोकल लँग्वेज मध्ये बोलत असतो. पण दॅट इज नथिंग बट द अलॉटमेंट ऑफ द सीट्स फॉर कॅपराउंड 1 ते तुम्हाला डिस्प्ले होणार किंवा तुम्हाला ते दिसणार की माझा या कॉलेजला नंबर लागलेला आहे मला ही ब्रँच मिळालेली आहे. विद्यार्थी मित्र याच्यात एक लक्षात घ्यायचं की पहिल्या नंबरचं तुमचं कॉलेज असेल पहिल्या नंबरचं तुमच्या कॉलेजला तुम्ही भरलेली ब्रँच असेल आणि
कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ते ऑटो फ्रीज होतं, म्हणजे यू आर नॉट इंटायटल्ड टू पार्टिसिपेट इन अ सेकंड कॅप राऊंड. तसं होत नाही. त्यामुळे पहिलं कॉलेज किंवा पहिलं ऑप्शन करताना तुम्ही फार काळजीपूर्वक करायचं आहे की ज्या कॉलेजला तुमचं ऍडमिशन तुमची इच्छा आहे किंवा तुमच्याला ती ब्रँच हवी आहे आणि तेच कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर तुम्हाला ते ऑटो फ्रीज होतं. 2 नंबर पासून ते 300 नंबर पर्यंत जे काही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्याच्यापैकी जर तुम्हाला कॉलेज लागलं आणि तुम्हाला जर ते कॉलेज यू आर सॅटिस्फाईड विथ दॅट कॉलेज अँड ब्रांच, देन यू कॅन मेक इट सेल्फ फ्रीज. म्हणजे मला मिळालेलं आहे, मला 3 नंबरचं ऑप्शन मिळालेलं आहे आणि 3 नंबरचं कॉलेज आणि ब्रांच मला ठीक आहे, मला ऍडमिशन घ्यायचंय, तर तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये जाऊन त्याला सेल्फ फ्रीज करू शकता. ओके, ऑटो फ्रीज पहिल्या नंबरला आहे. 2 ते 300 पर्यंत सेल्फ फ्रीज तुम्ही करू शकता. आणि हे सेल्फ फ्रीज झालं तुमचं की त्याच्यानंतर तुम्हाला एक सीट ऍक्सेप्टन्स फी ऑनलाईन पे करायची असते. ती ऑनलाईन सीट ऍक्सेप्टन्स फी जी 1000 रुपये असते ती ऑनलाईन तुम्ही पे करायची असते आणि अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं कॉलेज डिस्ट्रीब्यूट किंवा अलॉट झालेलं असतं. त्याच्यानंतर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायची असते. तर हे झालं कॅप राऊंड 1 साठी. आता दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं, पण ते कॉलेज मला 2 ते 300 नंबरच्या ऑप्शन मध्ये मिळालं, पण ते कॉलेज मला आता काय वाटतं की माझं मत चेंज झालं किंवा माझं मत परिवर्तन झालं किंवा माझ्या मित्राचं दुसऱ्या कॉलेजला लागलं, मला पुन्हा तिथं जायचंय, असं काहीतरी होतं. मिळालेलं कॉलेज यू आर नॉट हॅपी विथ दॅट. वॉट एव्हर कॉलेज इज अलॉटेड यू आर नॉट हॅपी, यू आर नॉट सॅटिस्फाईड. मग तुम्ही त्यावेळेस काय म्हणतात की मला कॅप राऊंड 2 ला पार्टिसिपेट करायचं आहे. पण कॅप राऊंड 2 ला तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. त्यावेळेस तुम्ही आधीचे जे काही ऑप्शन भरलेले आहेत ते सेम ऑप्शन तुम्ही ऍज इट इज ठेवू शकता किंवा तुम्ही पूर्ण ऑप्शन चेंज करू शकता. तुमच्याकडे चॉईस आहे की जे आधी तुम्ही कॅप राऊंड 2 ला ऑप्शन भरलेले होते ते ऍज इट इज ठेवू शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकता. मग कॅप राऊंड 2 ला पुन्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले, चॉईस कोड भरले आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट झाली. आता कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट ही ऑलमोस्ट फायनल अलॉटमेंट असते. म्हणजे काय की तुम्हाला पहिल्या राऊंडला जे कॉलेज लागलेलं होतं कदाचित तेच कॉलेज तुम्हाला दुसऱ्या राऊंडला पण मिळू शकतं किंवा त्याच्यामध्ये बेटरमेंट झालेलं असेल की तुम्हाला त्याच्यापेक्षा तुम्ही जे काही वरती ऑप्शन टाकलेले होते इतर कॉलेजचे ते तुम्हाला मिळालं. म्हणजे जे तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन असेल ते तुमचं राहतं किंवा त्यापैकी रिटेन किंवा कॅप राऊंड 1 मध्ये अलॉट झालेलं कॉलेज रिटेन, ह्या दोघांपैकी जे तुमचं असेल बेटर ते तुम्हाला मिळतं. कॅप राऊंड 2 ची अलॉटमेंट ही फायनल अलॉटमेंट असते कारण दोनच राऊंड कॅपचे असतात. त्याच्यामध्ये काही तुम्हाला असं म्हणता येत की तुम्ही आता पुन्हा कॅप राऊंड 3 ला जाईल कारण कॅप राऊंड 3 हा नसतो. आणि मग तुम्हाला जे काही कॉलेज किंवा रिटेन्शन झालेलं असेल कॅप राऊंड 2 ला पुन्हा एकदा तुम्ही आधी जर तुम्ही 1000 रुपये भरलेले असेल तर यावेळेस सीट ऍक्सेप्टन्स फी ऑनलाईन 1000 रुपये भरायची असते आणि तुमचं सीट ऍक्सेप्ट करून तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचे असते. तर ही सर्वसाधारण प्रोसेस झाली रजिस्ट्रेशन पासून तर कॅप राऊंडला ऑप्शन फॉर्म भरेपर्यंत आणि आपला अलॉटमेंट लेटर मिळेपर्यंत. तर ही सगळी कॅप प्रोसेस आपण याला म्हणतो. फिलिंग ऑफ ऑप्शन फॉर्म मध्ये काय असते की मगाशी मी उल्लेख केला की तुम्हाला 1 पासून ते 300 पर्यंत ऑप्शन कॅप राऊंड 1 ला भरता येतात, तसेच कॅप राऊंड 2 ला पण तुम्हाला 1 ते 300 ऑप्शन भरायचे असतात. पण असं काही नाही की मला 300 कॉलेज भरायचेच आहे. तुम्ही 1 भरू शकता मिनिमम आणि मॅक्सिमम 300, पण त्याच्या बदला नंबर 1 तुम्ही भरू शकता. मला वाटतं की मला फक्त 50 कॉलेजेस भरायचे आहेत. येस, यू कॅन फिल अप ओनली 50 ऑप्शन्स. ओके, तर दोघं कॅप राऊंडसाठी तुम्हाला 1 ते 300 ऑप्शन्स किंवा कॉलेजेस माहिती ऑप्शन्स भरता येतात. पहिल्या राऊंडला पहिल्या नंबरचं जर तुम्हाला ऑप्शनचं कॉलेज लागलेलं असेल, मिळालेलं असेल, ब्रँच मिळालेली असेल तर ते ऑटो फ्रीज होणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला कॅप राऊंड 2 ला जाता येत नाही. कॅप राऊंड 2 मध्ये काय होतं की अलॉटमेंट मेड ऑर रिटेन इन द प्रिव्हियस कॅप, म्हणजे पहिल्या कॅपला जे मिळालेलं होतं ते किंवा आता कॅप राऊंड 2 ला जर बेटरमेंट झालेलं असेल तर ते या दोघांपैकी एक तुमचं रिटेन होणार आणि कॅप राऊंड 2 ला तुमचं ऍडमिशन कन्फर्म होणार. आता आपण ऑप्शनचे ऑप्शन, मला कॉलेजचे ऑप्शन भरायचे आहेत, ब्रँचचे ऑप्शन भरायचे आहेत, तर ते काय असतात ऑप्शन्स? तर मित्रांनो त्याच्यासाठी अशा पद्धतीचे नंबर्स येतात, न्यूमरिक कॉम्बिनेशन्स असतात. एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतो की हे जे असतात तर हे 6185 हा कॉलेजचा कोड असतो आणि त्याच्यानंतर पुढे ब्रँचचा कोड असतो. तर हे असे नंबर्स तुम्ही तिथे भरायचे असतात ऑप्शन फॉर्म भरताना 1 to 300 पर्यंत. ओके, आता जो पहिला नंबर जो तुम्हाला दिसतोय 6185 हा नॉर्मल इंडेक्स साठी आहे आणि जर ह्या नंबरला टी जर लावलेला असेल तर टी स्टँड्स फॉर
TFWS किंवा ट्युशन फी व्यवस्थित. तर हे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना लक्षात घ्यायचंय की वेदर इट इज नॉर्मल इनटेक ऑर टी. हा प्लीज. ते तुम्हाला लॉग इन मध्ये दिसत असतं. ज्यावेळेस तुम्ही कॉलेज सिलेक्ट करणार, उदाहरणार्थ तुम्ही म्हटलं की मला सिंहगड लोणावळ्याचं ऍडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला सिंहगड लोणावळा जर टाकलं तर तिथं सगळे कॉलेज म्हणजे तिथं ह्याच्यातच येतं तुमच्या. येस येस. मग तिथं ब्रँचचा कोड येतो आणि सगळं तुम्ही सिलेक्ट करणार आणि जेव्हा फायनल सबमिशनला येतात तर त्यावेळेस फक्त तुम्हाला कोड दिसतो, तिथं कॉलेजचं नाव दिसत नाही, फक्त कोड दिसतो. तर ते म्हणजे म्हणूनच मी मगाशी म्हटलं की तुम्ही स्वतः न भरता जर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला मदत करू. थँक्यू. त्याच्यानंतरचा जो एक मुद्दा होता की लाईट येईपर्यंत आपण बोलूया त्याच्यावरती. आपण आता ऍडमिशन कसे होते, कॅपराऊंड कसे होते याच्याबद्दल आपण बोललो आणि मला वाटतं याच्याशी संबंधित तुमच्याकडे काही शंका नसावी. मॅडमने विचारलं तसं तुमच्याकडे याच्याशी संबंधित जर काही शंका असेल तर तुम्ही आता विचारू शकता. डोंट हेजिटेट टू आस्क युअर क्वेरीज. नाउ दिस सेशन इज ओनली फॉर यू सो दॅट यू विल बी गाइडेड अँड यू विल बी गेट प्रॉपर गायडन्स अँड मेक युअर करिअर इन युअर प्रेफर्ड अँड चॉईस. If you have any doubts, queries, so you please ask. नंतरचा जो एक मुद्दा येतो की येस मला ही ऍडमिशन प्रोसेस सगळी समजलेली आहे आणि मला आता हे मी माझं स्वतः करू शकतो किंवा मी कॉलेजला जाऊन हे सगळी प्रोसेस करेन. पण पुढचा मुद्दा जो असतो की हे कॉलेजचे कोड आणि कॉलेजेस कसे सिलेक्ट करायचे किंवा ब्रँच मी कसे सिलेक्ट करणार. बऱ्याच वेळा काय होतं की माझा मित्र जाणार आहे समजा कम्प्युटर इंजिनिअरिंगला, तर मग मी पण म्हणेन की मला कम्प्युटर इंजिनिअरिंगच करायचं. माझा मित्र जर जात असेल किंवा मैत्रीण जात असेल आयटीला, तर मी म्हणेन मी आयटीला जाणार असेल. विद्यार्थी मित्र, कॉलेज चॉईस करताना कुठले पॅरामीटर्स घ्यायचे आणि ब्रँच चॉईस करताना कुठले पॅरामीटर घ्यायचे, तर याच्यात सुरुवातीला आपण ब्रँच बद्दल बोलू की ब्रँच मध्ये चॉईस करायची असेल तर मी काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. सगळ्यात महत्वाचं असतं की तुमचा इंटरेस्ट. तुमचा इंटरेस्ट काय आहे. माझ्या मित्राचा इंटरेस्ट कम्प्युटर आहे म्हणून मी कम्प्युटर घेणार नाही. बऱ्याच वेळा पालक म्हणत असतात की नाही तो कम्प्युटर लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती खूप वेळ अभ्यास करत असतो किंवा त्याच्यावरती चर्चा म्हणा चॅटिंग म्हणा करत असतो, तर मग त्याला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट आहे. विद्यार्थी मित्र तसं नाही. यू आस्क युअरसेल्फ वेअर युअर इंटरेस्ट लाईज आणि मग तुम्ही आयडेंटिफाय करा. ब्रँच चेंज करताना सगळ्यात महत्वाचा असतो तुमचा इंटरेस्ट. त्याच्यानंतर आहे की 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्या ब्रँच मध्ये असलेल्या संधी, दॅट इज विजन बियॉन्ड 4 इयर्स. 4 वर्ष माझे झाल्यानंतर त्याच्यात काय मला मिळणार. आता जर तुम्हाला सांगायचं झालं तर आदरणीय मोदीजींनी नारा दिलेला आहे आत्मनिर्भर भारत आणि आत्मनिर्भर भारत याच्या अंडर तुम्ही पाहिलं आदरणीय नितीन गडकरीजी यांनी भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठं काम हाती घेतलं आणि तुम्ही पाहत असाल की दिवसभरामध्ये भारतात डेली 21 किलोमीटर रस्ते बनवतात. कदाचित 21 किलोमीटर फिगर कमी जास्त असू शकेल, पण साधारणतः 21 किलोमीटर रस्ते रोज भारतात बनत आहेत. तर मग हे रस्ते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला जर करायचं असेल तर याच्यासाठी कोणाची गरज आहे. ऑफकोर्स वी नीड सिव्हिल इंजिनियर्स. त्याच्यानंतर बंदरांच्या मार्फत किंवा जल वाहतुकीला आपण एक चालना देतो, तर त्याच्यासाठी आपल्याला कोणाची गरज आहे. सिव्हिल इंजिनियर्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. तसंच तुम्ही जर बातम्या वाचला काल परवाचीच एक बातमी आहे, गडकरी साहेब म्हटले की आता पेट्रोल आणि डिझेलला बाय करायची वेळ आलेली आहे किंवा त्याला ऑप्शनला टाकायची वेळ आलेली आहे. मग पर्याय काय. इलेक्ट्रिक व्हेकल्स. तर सगळ्या जगभरामध्ये जर इलेक्ट्रिक व्हेकलचा बोलबाला चालू झालेला आहे आणि मार्केटमध्ये आलेला आहे. त्याचं उदाहरण मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की ओलाने त्यांची स्कूटी मार्केटला आणली आणि पहिल्याच दिवशी त्यांची 1 लाखाच्या स्कूटी इलेक्ट्रिक व्हेकल्स झाली. म्हणजे भविष्य कसं दडलेलं आहे इलेक्ट्रिक फील्डमध्ये. इलेक्ट्रिकल ब्रँच मी का नाही घ्यायचं. सिव्हिल ब्रँच जर मला पुढच्या 10 वर्षामध्ये भारताची जर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ होत असेल तर मी त्याच्यात का नाही पार्टिसिपेट करायचं. मग माझा मित्र कम्प्युटरला गेला म्हणून मी कम्प्युटरला जायचं. तर ब्रँच सिलेक्ट करताना तुम्ही हाही विचार करायचा आहे की भविष्यातल्या संधी काय आहे, भविष्यात मला कुठल्या फील्डमध्ये मला स्वतःला चांगलं करता येईल, मला स्वतःला चांगलं प्रेझेंट करता येईल. तर ह्या गोष्टींचा तुम्ही ब्रँच सिलेक्शन करताना विचार करायचा असतो. यू मस्ट हॅव टू थिंक ऑन दिस. नंतर जो मुद्दा येतो तो कॉलेजचा, की मला कॉलेज मिळणार आहे, मी कुठलं कॉलेज घेणार आणि कॉलेजची निवड मी कशी करणार. मित्र, सगळ्यात आधी कॉलेजची निवड करताना त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स आहेत की ते कॉलेज नॅक ऍक्रेडिटेड आहे का. नॅक ऍक्रेडिटेड असेल तर तुम्ही म्हणू शकता की ते कॉलेज छान आहे.
त्याच्यानंतर फक्त नॅक हा एक क्रायटेरिया नाही, मग बरेचसे कॉलेजेस नॅक ऍक्रेडिटेड आहेत, पण बाकीचे जे काही पॅरामीटर्स आहेत कॉलेज सिलेक्शन मध्ये ते आहेत का? तर काय दुसरे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये की त्या कॉलेजला अकॅडमिक एन्व्हायरमेंट कसं आहे. अकॅडमिक एन्व्हायरमेंटचा अर्थ काय होतो की तिथं तुम्हाला दिलेला सिलेबस 100% क्लिअर वर्गात शिकवला जातो का? बऱ्याच वेळा काही पालकांनी याचा अनुभव घेतलेला असेल की इतर कॉलेजेसचं मी नाव घेत नाही की माझ्या मुलाने मुलीने किंवा माझ्या नात्यातल्या मुलीने अमुक ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि मग तिथं सरांनी सांगितलं की आता तुमचं ऍडमिशन झालं, छान, अभिनंदन, आणि मग आता हा जो आमचा कोर्स आहे समजा मॅथमॅटिक्स असेल, मेकॅनिक्स असेल, याच्यासाठी तुम्ही प्रायव्हेट कोचिंग घ्या. तर अकॅडमिक एन्व्हायरमेंट म्हणजे काय की त्या संस्थेमध्ये त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेला सिलेबस पूर्णतः वर्गात शिकवला जातो अकॅडमिक एन्व्हायरमेंट. दुसरा अकॅडमिक एन्व्हायरमेंट मध्ये येते की त्याच्यात तुमच्याकडे असलेल्या सुविधा आणि सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय तुमचा जो आहे तो आहे प्लेसमेंट. की एवढं सगळं करून आपण जे प्रोफेशनल कोर्सेसला ऍडमिशन घेतो तर त्याचा मागचा आपला उद्देश जे काय की मला प्लेसमेंट मिळायला पाहिजे आणि ती प्लेसमेंट चांगली मिळायला पाहिजे. मग तिथे प्लेसमेंट कशा आहे, कुठल्या कुठल्या कंपनीज तिथे येतात, प्रत्येक वर्षी तिथे किती प्लेसमेंट होतात, त्या ठिकाणी ऍव्हरेज पॅकेज प्लेसमेंट किती आहे, हायएस्ट प्लेसमेंट किती आहे, आणि प्लेसमेंट माझं चांगलं व्हावं म्हणून हे कॉलेज काय वेगळ्या ऍक्टिव्हिटी माझ्याकडून करून घेतं याचाही आपण विचार करायचा आहे कॉलेज सिलेक्शन करताना. नंतर जे येतो को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. यस, प्रत्येक वेळेस आपण फक्त अभ्यास येस इट इज ऑफकोर्स, पण त्याचबरोबर सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काही गोष्टी आहेत. मला मैदानावरती जायचंय, मला थोडा वेळ खेळायचंय, मला मे बी इट इज इनडोअर गेम्स और मे बी इट इज आउटडोअर गेम्स, बट टू सपोर्ट ऑल दिस ऍक्टिव्हिटीज को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज त्या कॉलेजला घेतल्या जातात का, किंवा त्याच्यासाठी ते एन्व्हायरमेंट इन्फ्रास्ट्रक्चर तिथं आहे का, आहे होता तुम्हाला विचारात घ्यायचा असतो. नंतर एक आहे की काही विद्यार्थी मास्टर्सला जातात, हायर स्टडीजला जातात, तर ह्या कॉलेजला तुम्ही जिथे घेणार ऍडमिशन किंवा तुम्ही सिलेक्शन करणार आहात तर त्या कॉलेजचं काही एमओयूज इतर कंपन्यांचे आहेत का, काही टेक्निकल एक्सपर्ट्स त्यांचे एमओयू आहेत का, या कॉलेजचे किंवा संस्थेचे टायअप्स काही फॉरेन विद्यापीठांचे आहेत का, या कॉलेजचे फॉरेन विद्यापीठांचे काही स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम आहेत का, की म्हणजे मी 6 महिने परदेशात जाऊन त्या विद्यापीठामध्ये शिकू किंवा माझं बी झाल्यानंतर मी तिथे जाऊन शिकेल, असे काही टायअप्स आहेत का. तर हे सुद्धा मुद्दे तुम्हाला कॉलेज सिलेक्शन करताना विचारात घ्यायचे असतात. मला वाटतं की ब्रँच कशी सिलेक्ट करायची आणि कॉलेज कसं सिलेक्ट करायचं याच्याबद्दल मी बऱ्यापैकी बोललेलो आहे, आणि मला वाटतं की तुम्हाला हे सगळं कळलं असेल. आणि बऱ्याच वेळा पहिल्यांदाच तुम्हाला ही माहिती कळली असेल की मला माझ्या फील्डमध्ये करिअर करत असताना काय काय पॅरामीटरची लिस्ट माझ्या डोळ्यासमोर पाहिजे, आणि म्हणूनच आपण हा कार्यक्रम घेतोय. तुमच्याजवळ याच्यावरती विचार करण्यासाठी अजून 8-10 दिवस आहेत. तुम्ही निश्चितपणे याच्यावरती विचार करा की मी जे कॉलेज आयडेंटिफाय करतोय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का, मी जी ब्रँच सिलेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मला भविष्यात मिळणार आहेत का, याचा विचार करा. आणि त्या अनुषंगाने ऍज पर दॅट यू प्लीज फाइंड आउट द कॉलेजेस अँड ब्रँचेस. ओके सर, नेक्स्ट मुद्दा होता स्कॉलरशिप्स. आपल्याला कुठल्या स्कॉलरशिप मिळतात. तर मला वाटतं की सर्वच विद्यार्थ्यांचे प्रत्येक विद्यार्थी प्लीज ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस मध्ये जर समजा तुम्ही मला हा वैयक्तिक प्रश्न विचारला असेल तर माझं उत्तर त्याच्यासाठी आहे की नॉन ऑटोनॉमस कॉलेजला आपण नॉन ऑटोनॉमस. आणि मी आमचे म्हातारे साहेब मॅडम जॉबला प्रश्न होता. इकॉनॉमिक्स कॉलेज सांगा किंवा नॉन इकॉनॉमिक्स च्या अकॅडमिक पुस्तके बनवलेले आहेत. इकॉनॉमिक्स कॉलेजला केवळ चांगला म्हणता येणार नाही का वाईट म्हणता येणार नाही, तसं नॉन इकॉनॉमिक्स कॉलेजला सुद्धा चांगलं का वाईट म्हणता येणार नाही. सरांनी जे पॅरामीटर सांगितलं त्या कॉलेजमधलं अकॅडमिक एन्व्हायरमेंट कसं आहे, त्या विद्यापीठाला अकॅडमिक आहे आणि तिथे ज्या पद्धतीने इतर ऍक्टिव्हिटीज होतात त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. इकॉनॉमिक्सची जी मूळ संकल्पना आहे ते आपण वेस्टर्न सेंट्रीपासून घेतली. वेस्टर्न सेंट्रीमधलं एज्युकेशन आणि आपल्यात फरक काय आहे तर तिथले कॉलेजेस विद्यापीठ हे इंडस्ट्रीला अटॅच असतात आणि त्यांना जशी गरज असते त्याप्रमाणे ते कोर्सेस डिझाईन करतात.
आपण ते मॉडेल उचललं पण तशा फॅसिलिटी आपल्याकडे नाही आहे. संकल्पना खूप छान आहे, पण इम्प्लिमेंटेशन लेवल आपल्याला कुठेपर्यंत शक्य आहे हा विचार करून चांगला किंवा तर त्याला काही चांगलं असं आपण फार म्हणूया. त्यामुळे असं आपल्याला ब्लँकेट असं म्हणता येणार नाही. अकॅडमिक चांगलं का नॉन अकॅडमिक चांगलं. आणखी जे एक महत्व असतं तर विद्यापीठ असा जोडला जातो प्रायव्हेट आणि स्टेट युनिव्हर्सिटीज ज्याला आपण म्हणतो. उदाहरणार्थ पुणे युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी आहे आणि इतर काही लोकांनी स्वतःही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी करून घेतले. त्याच्या विद्यापीठाचं स्टँडिंग असतं. पुणे विद्यापीठाला एशिया खंडातलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे जगभर त्याचं नाव आहे. रेकग्नेशन असते. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जाहिरात करू शकते पण जगभर रेकग्नेशन नसतं. त्यामुळे इतरांना काही बोलण्यापेक्षा ह्या कार्याकडे आपण समजून घेणं आणि मला जे काही करायचं आहे त्याचं पोषक वातावरण करिक्युलर तिथं आहे किंवा नाही हे बघणं आणि त्याप्रमाणे निर्णय घेणं जास्त सोयीचं. प्लेसमेंट प्रोफेशनल कोर्समध्ये ऍडमिशन घेताना विद्यार्थी 4 गोष्टीचा विचार करतो. त्याचा 90 ते 95% विद्यार्थी प्लेसमेंटची टॉप प्रायोरिटी 90% आपण मोर दॅन दॅट ऑलमोस्ट 5% स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर हायर एज्युकेशन. The higher education may be within the country or abroad, whatever it is. We are also having very different restrictions in nation. IIT, NIIT, किंवा रिजनल कॉलेजेस खूप छान आहेत. ज्याला मॅनेज करता येतात IIMs आहेत किंवा बाहेर आहे. बरोबर. दुसरा जो पॅरामीटर असतो तो प्लेसमेंटचा. तिसरा असतो त्याला एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट किंवा समजा आपलं पारंपरिक चाललेला चाललेला काही उद्योग असतो तर तो डेव्हलप करणं असे वेगवेगळे ऑप्शन असतात. पण 90% जास्त मुलं हे प्लेसमेंटसाठी प्रोफेशनल एज्युकेशन करतात. प्लेसमेंट कशावर अवलंबून असते तर पुन्हा हे सगळे पॅरामीटर आहेत. करिक्युलम त्या विद्यापीठाचा काय आहे, त्याला एनरिचमेंटसाठी प्रोग्राम काय आहे, ते ऍडिशनल प्रोग्राम त्या कॉलेजमध्ये होतात का, इफेक्टिव्हली होतात का, म्हणजेच पर्याय आपण जे म्हणतो होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट हे तिथे केले जाते का, ते झालं तर प्लेसमेंट होते. मग त्याला कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या हे तुम्हाला पॅरामीटर चेक करावं लागते. बरोबर. आय थिंक यू आर सॅटिस्फाईड विथ माय आन्सर. Yes, sir. Thank you. सुरुवातीला प्राथमिकमध्ये आमच्या प्राथमिक साहेबांनी सांगितलं आणि मगाशी आपण उल्लेख केला की प्रत्येकाला स्कॉलरशिप मिळते. ते ओपन कॅटेगरीमध्ये असेल, रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असेल, पण काही ना काही कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला स्कॉलरशिप मिळत असते. आता पहिलं जे आहे तर ते ओपन कॅटेगरीमधून जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात त्यांना EBCची सवलत मिळत असते आणि त्यांना 50% ट्युशन फी मध्ये कन्सेशन मिळत असते. तो EBC ही जी स्कॉलरशिप आहे ती राज्य शासनाची आहे आणि ती आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी मिळत असते. त्याच्यानंतर दुसरी जी आहे स्कॉलरशिप ती SC ST त्याच्यात स्कॉलरशिप आणि फ्रीशिप आहे ही आपल्याला राज्य शासनाकडून मिळत असते. त्याच्यानंतर SBC किंवा उल्लेख केला की कुठल्याही कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन असेल किंवा रिझर्वेशन कॅटेगरी असेल तर आपल्याला शासनाकडून फीज मध्ये सवलत किंवा आपण त्याला म्हणतो स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप ही मिळत असते. ऑल प्रोफेशनल कोर्सेस जे आपण प्रोफेशनल कोर्सेस पाहिले इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर यांच्यासाठी ही स्कीम आपल्याला अवेलेबल असते. नंतर जे विद्यार्थी डे स्कॉलर असतील किंवा हॉस्टेलला ऍडमिशन घेतात तर त्यांच्यासाठी सुद्धा राज्य शासनाची एक स्कीम आहे तिचं नाव आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता. तर ती 30,000 पर्यंत तुम्हाला मिळत असते. पण या सगळ्या स्कॉलरशिप आणि फ्रीशिप तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर
तुमचं ऍडमिशन हे कॅप राऊंड मधून झालेलं असलं पाहिजे, ते गरजेचं आहे. म्हणजे शासनाची जी प्रोसेस आहे ऍडमिशनची त्याच्यातून तुमचं ऍडमिशन झालेलं असेल तर तुम्हाला या सगळ्या स्कीमचा फायदा घेऊ शकतो. पण समजा एखादी स्कॉलरशिप फ्रीशिप आहे आणि मी दोघं तिघ ठिकाणी इलिजिबल होत असेल तर मला सगळ्याच विद्यार्थ्यांना नाही, कुठली तरी एकच स्कॉलरशिप आपल्याला मिळत असते, सगळ्यांना मिळत नसतात. ज्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल होतात त्याच्यासाठी सगळ्यांना. त्याच्यानंतर जे मायनॉरिटीज जे आहेत, मायनॉरिटी जे आहेत ते आपल्याला अल्पसंख्याक हे भाषा आणि धर्माच्या आधारावरती आहेत. तर असे काही जे विद्यार्थी असतील, द स्टुडंट दोज हू बिलॉंग्स टू द मायनॉरिटी कॅटेगरी, तर त्यांच्यासाठी सुद्धा राज्य शासनाची 31,000 पर्यंत आपल्याला प्रत्येक वर्षी, म्हणजे जोपर्यंत तुमचं शिक्षण होतं, समजा इंजिनिअरिंग असेल तर तुमचं 4 वर्षाचा कोर्स आहे, तर 4 वर्ष तुम्हाला ती फ्रीशिप स्कॉलरशिप मिळत असते. पण या सगळ्या फ्रीशिप्स आणि स्कॉलरशिपसाठी आपल्याकडे डॉक्युमेंट्स असणं किंवा कागदपत्र असणं गरजेचं आहे. यासाठी सगळ्या डॉक्युमेंट्स याच्यात लागतात. तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे समजा ओबीसी कॅटेगरीसाठी, तर आपल्याला ते लागतं की तुमचं व्हॅलिडिटी आहे का, नॉन क्रिमिनल आहे का, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला हवा आहे. आणि याच्यासाठी टार्गेट जे असतं ते 8 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचं. काही स्कॉलरशिप जे आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखापर्यंत आहे. काही जे आहे स्कॉलरशिप त्यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा 2.5 म्हणजे 2.5 लाखापासून ते 8 लाखापर्यंत आहे. तर याची सगळ्यांची माहिती ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन त्या ग्रुप मधून घेणार आणि तुम्ही कुठे इलिजिबल होता, समजा तुम्हाला जर ते काही मिळत असेल तर आम्ही निश्चितच त्याच्याबद्दलही तुम्हाला मार्गदर्शन करू की जरी तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला या कॅटेगरी आपला या स्कॉलरशिपचा फ्रीशिपचा फायदा होऊ शकतो. आणि असं आम्ही तुम्हाला गाईड करू तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळवण्यामध्ये शासनाकडून तिथे आम्ही तुम्हाला मदतीला तयार आहोत. फक्त तुम्ही सांगा की माझी ही अडचण आहे, वी आर रेडी टू प्रोव्हाइड यू ऑल सॉर्ट ऑफ हेल्प ॲट युअर डोर स्टेप or not even by phone calling, but don't keep your queries, doubts with you. You please initiate, you please ask the question so that we will guide you. तर हे स्कॉलरशिप बद्दल झालं. त्याच्यानंतर या स्कॉलरशिपसाठी काही अजून मर्यादा आहे की जर मला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर आपल्या पालकांकडे आई वडिलांकडे जे असतील तर ते 2 मुलांना फक्त मिळेल. म्हणजे समजा आपल्या कुटुंबामध्ये 3 भावंड असतील तर त्यापैकी फक्त 2घांना मिळत असते, 3घांना मिळत नाही. समजा याच्यात पहिल्याला मिळाली, दुसऱ्याला नाही मिळाली आणि तो लहान असेल पण तो सेकंड तर त्यालाही मिळू शकतो. फक्त कुठल्याही 2 अपत्यांना ही स्कॉलरशिपच्या योजना लागू शकतात. बरोबर. अजून याच्यात बरेच पॅरामीटर्स आहेत स्कॉलरशिपमध्ये. एक स्कॉलरशिपसाठी लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स आहे. ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन झालं आणि ज्यावेळेस तुम्हाला जर कळलं की त्यावेळेस तुम्हाला याच्यामध्ये गाईड करू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो. मित्र हे झालं स्कॉलरशिप. मी थोडंसं तुमच्याबद्दल सिनेगर संस्थेबद्दलही बोलतो. सिनेगर संस्थेचे कॅम्पस जे आहेत तर लोणावळा एक कॅम्पस आहे तुमच्या शेजारी. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आमचे 5 कॅम्पस आहेत. 2 कॅम्पस जे आहेत तर ते आहेत पंढरपूर आणि सोलापूर. तर या सगळ्या कॅम्पसमध्ये 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसपैकी 8 इंजिनिअरिंग कॉलेजेस हे पुणे विद्यापीठाला ॲफिलिएटेड आहेत आणि 2 इंजिनिअरिंग कॉलेजेस हे सोलापूर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ याला ॲफिलिएटेड आहे. तर ते पंढरपूर आणि सोलापूरचं कॉलेज सोलापूर विद्यापीठाला आहे. पुण्यातले कॉलेजेस आणि लोणावळ्याचे कॉलेजेस हे पुणे विद्यापीठाला ॲफिलिएटेड आहे. सरांनी जो मगाशी उल्लेख केला ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट पुणे विद्यापीठ, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आपले हे कॉलेजेस ॲफिलिएटेड आहेत, पुण्याचे आणि लोणावळ्याचे. आता जे कॉलेजेस आहेत तर त्याच्यात जे कॉलेजेस त्यांची चॉईस कोड जे तुम्ही मगाशी म्हटलं होतं मॅडम की चॉईस कोड, तर ही चॉईस कोड तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना दिसत असतात. ही चॉईस कोडची लिस्ट आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ब्रँच वाईज चॉईस कोड वेगवेगळे असतात. तर हे सगळे लिस्ट तुम्हाला आहे. तुमच्याकडे जे आता लिफलेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळे चॉईस कोड आणि कॉलेज कोड दिलेले आहेत. ते तुम्ही सांभाळून ठेवा किंवा जर तुम्ही चॉईस कोड भरताना किंवा त्याच्यासाठी मदत लागली की ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू शकतो. नंतर सिनेगर इन्स्टिट्यूट पुणे आणि सोलापूरचे आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे फार्मसीचे कॉलेजेस आहेत, आर्किटेक्चर आहे पुण्यामध्ये. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचे मी मगाशी उल्लेख केला तसे 10 कॉलेजेस आहेत. नंतर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे कॉलेज आहे. आपल्याकडे लोणावळ्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी आहे. फार्मसी कॉलेज आहे. फार्मसीला आपल्याकडे 3 फार्मसी हा कोर्स अवेलेबल आहे. हॉटेल मॅनेजमेंटला BHMCT जो आहे तो एक कोर्स आहे. त्याच्यानंतर BSc हॉस्पिटॅलिटी पण आहे. तर मित्र BSc हॉस्पिटॅलिटी जो कोर्स आहे तर त्याच्यासाठी कुठली CETची अट आहे. समजा तुमचा एखादी विद्यार्थी मित्र मैत्रीण असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असं म्हणजे एखादी विद्यार्थी असेल की ज्याला हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग मध्ये इंटरेस्ट आहे तर त्याने CET परीक्षा दिलेली. काही हरकत नाही. CET जर दिलेली नसेल तर आपल्याकडे लोणावळा कॅम्पसला एक
BSc हॉस्पिटॅलिटीचा कोर्स आहे, तर त्याच्यासाठी सीईटीची काही आवश्यकता नाही. पण BHMC जर करायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला सीईटी गरजेचं आहे. Dear students and respected parents, I am very happy to announce that we are very happy and proud to claim that Sinagad is the institute. It is famous not only in Maharashtra, but it is across the India, across all states of India. Only because of that, we are major recruiters. I think we are offering maximum placement from Sinagad. आणि मला आनंद होतो आणि ही खरं अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आपल्यासाठी. सिनेगड संस्था महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्लेसमेंट देणारी संस्था. जसं आम्ही उल्लेख केला की तुम्ही मॅडमने विचारलं होतं की अकाउंटन्स आणि नॉन अकाउंटन्स काय सांगतात, त्याच्यामध्ये हा एक पॅरामीटर असतो प्लेसमेंट. तर प्लेसमेंटसाठी आपल्याकडे काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा आपण प्लेसमेंट कशा पद्धतीने करतो मुलांचं. विद्यापीठाने दिलेला सिलेबस तर आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ऍड ऑन कोर्सेस, ऍड ऑन हेल्प मुलांसाठी काय आहे जेणेकरून एक विद्यार्थी चांगल्या कंपन्यांमध्ये प्लेस होते. तर सिनेगडचं एक सेंट्रल प्लेसमेंट सेल आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा असं असतं की मी जर लोणावळ्याला असेल तर तो कंपनी फक्त पुण्यातच देणार नाही किंवा फक्त पुण्याचे मुलं सिलेक्ट होते, तसं काही नाही. आमच्याकडे सेंट्रल प्लेसमेंट फॅसिलिटी आहे. सेंट्रल प्लेसमेंट सेल किंवा सेंट्रल प्लेसमेंट फॅसिलिटी. सेंट्रल प्लेसमेंट म्हणजे काय, जी कुठली कंपनी येणार असेल तर त्या कंपनीला आमचे सगळे 10 इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी असतात. एलिजिबल विद्यार्थी त्या कंपनीच्या इंटरव्ह्यूला बसत असतात. दिस इज कॉल्ड एज सेंट्रल प्लेसमेंट सेल. जी कुठली कंपनी असेल, जो कुठला प्रोग्राम असेल तो सगळ्या 10 इंजिनिअरिंग कॉलेजेससाठी आहे. असं नाही की ते फक्त पुण्यातच होईल, लोणावळ्यात होणार नाही असं नाही. कारण हे सगळ्याच कॉलेजेसला हे सगळी स्किल ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर सेंट्रल प्लेसमेंट सेल जो आहे तर याचे काम काय आहे. ऑफकोर्स टू नर्चर द स्टुडंट इन सच अ वे दॅट की दे विल बी प्लेस्ड इन द फर्स्ट अटेम्प्ट, दॅट ऑल्सो विथ अ गुड एमएनसी विथ अ गुड पॅकेज. हे पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं असते की इंटर्नशिप्स आहेत. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप्स किंवा कंपनी आणि विद्यार्थी म्हणजे कोरिलेशन बिटवीन द कॉर्पोरेट टू इन्स्टिट्यूशन्स प्लेसमेंट सेल काम करतात. मुलांना काही टेक्निकल प्रोजेक्ट्स कंपन्यांकडून स्पॉन्सर झालेले असतात ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात. त्याच्यानंतर प्लेसमेंट सेल जे आहे ते तुम्हाला BE झाल्यानंतर मास्टर्सला जायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हायर स्टडीज गायडन्स प्लेसमेंट सेल देत असतं. म्हणजे आपण थोडक्यात कार्यक्रम काय C2C, कॉर्पोरेट टू कॅम्पस किंवा कॅम्पस टू कॉर्पोरेट. म्हणजे कॅम्पस मध्ये तुम्ही असताना तुम्ही ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती काम करा. C2C, दॅट इज कॅम्पस टू कॉर्पोरेट कल्चर, अँड दॅट कम्स अंडर दिस सेंट्रल प्लेसमेंट. आपल्याकडे सेंट्रल प्लेसमेंट सेलमध्ये सिनेगडमध्ये दरवर्षी 250 पेक्षा जास्त कंपनीज येतात आणि या सगळ्या 250 स्टँडर्ड कंपनीज आहेत, एमएनसीज आहेत, जसे की ॲसेंचर, कॉग्निझंट, TCS या कंपन्या. आणि या सगळ्यात आमच्या मेजर रिक्रुटर्स या फक्त सॉफ्टवेअर इंडस्ट्री झाल्या. तुम्हाला प्रश्न पडेल की बाकी कंपनी येतात की नाही. येस, मेकॅनिकल साठी कंपन्या आहेत, टाटा मोटर्स आहे, बजाज आणि असं अनेक असंख्य कंपन्या या प्रत्येक ब्रँडसाठी येत असतात. ओके सर, प्लेसमेंट प्लेसमेंटचं मी जे सांगितलं CPC दॅट इज सेंट्रल प्लेसमेंट सेल आणि C2C कॅम्पस टू कॉर्पोरेट वर्क. आणि इफ यू लुक ॲट द लास्ट अकॅडमिक इयर 2021 तर त्याच्यामध्ये पुढचा मी का दाखवलं त्याचं दाखवलं त्यांचं प्रत्येक वर्षी प्लेसमेंट कसं हायर साईडला गेलेलं आहे, काय झालेलं आहे, प्लेसमेंट कशाप्रकारे जास्त झालेलं आहे त्याच्याबद्दल आपण बोलू. विद्यार्थी मित्रांनी आदरणीय पालक, स्क्रीनवरती तुमच्याजवळ एक फोटो आहे आणि वेगवेगळ्या कंपन्या आहेत आणि तुम्ही जर त्याच्यात पाहिलं असेल 1333 विद्यार्थी एका दिवशी, फक्त एकाच दिवशी ह्या 3 कंपन्या लागल्या होत्या सिनेगड संस्थेमध्ये. त्याच्यात होते ॲसेंचर, कॉग्निझंट आणि इन्फोसिस. त्या 3 कंपन्या एकाच दिवशी सिनेगडला प्लेसमेंटला आल्या आणि एकाच दिवशी सिनेगडच्या 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसमधले 1333 विद्यार्थी प्लेस. अँड नाउ दिस इज द रेकॉर्ड. आणि मला वाटतं हे रेकॉर्ड कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजसाठी किंवा कुठल्याही राज्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी फार डिफिकल्ट आहे एक्सेप्ट सिनेगड. दिस कॅन बी डन ओनली ॲट सिनेगड. एका दिवशी 3333 विद्यार्थी. हे 2 वर्षापूर्वी मागच्या वर्षाचं आहे. या वर्षाचं स्टेटस जर सांगितलं तर मागच्या आठवड्यामध्ये ॲसेंचर कंपनीमध्ये एका दिवशी आमचे 500 विद्यार्थी प्लेस. लास्ट आणि खूप लांब होते मागच्या आठवड्यात. मग हे मेजर रिक्रुटर्स सिनेगडच्या विद्यार्थ्यांना प्रेफर का करतात? का सिनेगडचे विद्यार्थी
जास्त प्लेस होतात किंवा एकच मॅक्सिमम प्लेसमेंट का नाही त्याचं कारण आहे. Now central placement sir. Now for last year जे CPC जे होतं तर त्याच्यामध्ये 187 पेक्षा जास्त कंपनीज व्हिजिट केलेल्या आहेत आणि ही प्लेसमेंटची प्रोसेस अजूनही चालू आहे. काय ना तुम्ही थोडी दिले त्याच्यामुळे मी मला शेवटी 250 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. तर आतापर्यंत आमच्याकडे 187 कंपन्या व्हिजिट करून गेल्या आहेत. 701 पेक्षा इंटर्नशिप्स या कंपन्यांनी किंवा टेक्निकल प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना ऑफर केलेला आहे. प्लेसमेंट जर पाहिलं तर 2666 2666 plus students are placed from this academic year. And now, highest package 33.69 lakhs per annum. And I am again happy and very proud to say that this highest package, madam, this highest package goes to SIT Lonavala. आपल्या विद्यार्थ्याला, इथल्या विद्यार्थ्याला, जो आपल्या शेजारी त्याच्या हे हायेस्ट पॅकेज सगळ्यात. नंतर ऍव्हरेज पॅकेज जे आहे तर ते 4.5 लाख पर एनम असा तर हे प्लेसमेंट असतं. सो दीज आर द इंटरनॅशनली प्लेस स्टुडंट्स. म्हणजे ह्या ज्या काही प्लेसमेंट आहे त्या प्लेसमेंट फक्त आपल्या लोकल कंपन्यांमध्येच किंवा इथेच भारताच्याच कंपन्यांमध्ये होतं असं नाहीये. जागतिक स्तरावरच्या कंपन्या भारतात काम करतात तिथेही त्यांची प्लेसमेंट होते आणि ज्या कंपन्या परदेशामध्ये काम करत असतात तिथे सुद्धा आपलं इंटरनॅशनल प्लेसमेंट होत असतं. ही प्लेसमेंट समरी आहे. आम्ही मगाशी उल्लेख केला की अकॅडमिक इयर आमच्याकडे 2021ला 187 कंपन्या व्हिजिट करून गेल्या आणि त्याच्यामध्ये 2666 स्टुडंट्स आर प्लेस्ड अँड स्टील दिस प्रोसेस इज गोइंग ऑन. नाउ लुक ॲट करंट इयर. करंट इयर म्हणजे काय की जे विद्यार्थी आता बीईला आहेत म्हणजे जे आता अजून त्यांच्या सेमिस्टरची परीक्षा झालेली नाही पण ते बीईला पोहोचलेले आहेत असे विद्यार्थी त्यांचं प्लेसमेंटचा आकडा पहा तुम्ही किती आहे 1411. 1411 students are placed today before completing their final year. Okay? आणि ही प्लेसमेंट आपण पुढच्या आपण मार्च 2022 एप्रिल 2022 पर्यंत चालेल. Definitely this figure will cross this 2666. Okay, so this is placement for engineering. Now this is placement figures and the placement scenario only for engineering. Now look at the pharmacy and hotel management. Now pharmacy ला सुद्धा मागच्या वर्षी आपल्याला 172 प्लेसमेंट होते. आपल्याला आपण चालू आहे आणि ह्या वर्षी जे मुलं फार्मसीच्या फायनल इयरला म्हणजे त्यांचा अकॅडमिक इयर 21-22 असेल फायनल इयर आहे किंवा 4th इयर फार्मसीला आहे असे विद्यार्थी फार्मसी कंप्लीट व्हायचं आहे त्याच्या आधीच आमच्या 160 मुलांकडे वेगवेगळ्या कंपन्यांचे ऑफर्स आहेत. ऑफर लेटर्स 160 प्लस. दिस इज सिनारिओ फॉर फार्मसी. नाउ नेक्स्ट हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सेक्टर. तर त्याच्यात ह्या वर्षात जर क्लिअर पाहिजे जे मुलं फायनल इयरला आहेत असे 25 विद्यार्थी आमचे हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग. हे झालं प्रत्येक ब्रँचचं प्लेसमेंटचं सिनारिओ. पण प्लेसमेंट जास्त का होता त्याच्याबद्दल आपण बोलूया. Okay, so dear students and parents, will just give attention for next 5 minutes. Now this topic is very important. Now 2 important topics I am going to discuss and interact with you. And now this is really interesting and related to your future career. Why silver students are offered maximum placement by many MNCs, that is multinational companies. And now answer lies here. हा STP प्रोग्राम जो आहे तर हा STP प्रोग्राम सिंहगड संस्थेचा एक युनिक प्रोग्राम. जसं सरांनी मगाशी उल्लेख केला होता की आपण कॉलेज सिलेक्ट करताना अकॅडमिक एन्व्हायरमेंट आणि आपल्याकडे असलेल्या सुविधा यांचा विचार करून त्याचा प्लेसमेंटला काही फायदा होतो का त्याचा विचार करायचा असतो. तर नाव सिंहगड इज द इन्स्टिट्यूट. The institute started this activity STP, student training program, and because of this, the maximum students are faced by MNCs. याच्यामध्ये वेगवेगळे 5-6 मॉड्यूल्स आहेत. हे सगळे मॉड्यूल्स आम्ही सेकंड इयरला विद्यार्थी जातो ज्यावेळेस सेकंड इयर इंजिनिअरिंगला जातो तर तेव्हापासून तर BE पर्यंत आम्ही 5-6 मॉड्यूल्स त्यांचे रन करतो.
त्याच्यामध्ये काय आहे तर सगळ्यात महत्वाचं मी म्हणतो मॅडम प्रिन्सिपल मॅडम त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस मी याच्याशी बोलतो. सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला एक चांगलं करिअर करायचं असेल तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो की मला बोलता यायला पाहिजे. आय शुड बी व्हेरी टॉकिंग एक्स्ट्रोवर्ट. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं आम्ही त्याच्यासाठी कम्युनिकेशन स्किल मुलांना इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी कम्युनिकेशन फार्मसी किंवा हॉटेल मॅनेजमेंट त्याच्यासाठी काम करतो. त्याच्यानंतर गुड ॲबिलिटी टू लिसन. बऱ्याच वेळा होतं की आपण जे प्रश्न विचारायच्या आधी आपलं उत्तर तयार असतं. हाऊ टू लिसन, हाऊ टू राईट, हाऊ टू स्पीक, युअर नेचर, युअर पोचर, या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवरती हे सगळे मॉड्यूल्स काम करत असतात. बट दिस मॉड्यूल्स आर स्टार्ट फ्रॉम सेकंड इयर ऑनवर्ड्स. ओके. And because of this STP program, the maximum MNCs, either companies, they are attracted towards the CMM because we are providing them ready engineers, ready-made materials, so that immediately companies will debut, companies will hire them and immediately debut as. That is because of this STP program. Now, next topic जो होता है तुम्हाला वाटतं दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की गेल्या वर्षापासून विद्यापीठाने ऑनर कोर्सेस एक ड्युअल डिग्री प्रोग्राम चालू आहे. बऱ्याच वेळा तुम्ही पेपरमध्ये पाहत असाल किंवा टीव्हीवरती पाहत असाल किंवा जाहिरातीमध्ये पाहत असाल की बरेच कॉलेजेस सांगतात की आमच्याकडे बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, बी डेटा सायन्स आहे. तर बी सायन्स, बी डेटा सायन्स किंवा बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जे काही सगळे कोर्सेस आहेत हे सगळे कोर्सेस आपल्याकडे इथे लोणावळ्यात नव्हे तर सगळ्या श्रीनगरच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसला अवेलेबल आहे. काय आहेत ऑनर कोर्सेस, काय ही ड्युअल डिग्री प्रोग्राम आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल मी आज बी मेकॅनिकलला ऍडमिशन घेतलं, बी मेकॅनिकल. त्याचबरोबर जर समजा मला इंटरेस्ट असेल, मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचं आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स शिकायचं असेल किंवा मला सायबर सिक्युरिटी असेल, 3D प्रिंटिंग असेल, असे 10 मॉड्यूल याच्यामध्ये आहेत विद्यापीठाने दिलेले. तर त्याच्यातलं मी कुठलेही एक मॉड्यूल सिलेक्ट करू, त्याच्यामध्ये मी 2 वर्ष ट्रेनिंग घेणार. 4 सेमिस्टरमध्ये आपल्याला शिकायचं असतं. 4 सेमिस्टरमध्ये विद्यापीठाची जशी परीक्षा असते त्याच पद्धतीने यांची परीक्षा होते. विद्यापीठ यांची परीक्षा घेणार आणि जर तुम्ही हा 4 सेमिस्टरचा ऑनर कोर्स कंप्लीट केला तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवरती विद्यापीठच लिहून देणार की बी मेकॅनिकल विथ ऑनर कोर्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑनर कोर्स विथ 3D प्रिंटिंग, ऑनर कोर्स विथ मोटर एनर्जी सेव्हिंग. तर असे 10 ऑनर कोर्सेस आहेत. आणि प्रिय विद्यार्थी मित्र आणि आदरणीय पालक, बऱ्याच ठिकाणी या ऑनर कोर्सच्या नावाने काही कॉलेजेस चुकीची माहिती देतात. हे ऑनर कोर्स आम्ही सीएमएस संस्थेच्या सगळ्या 10 कॉलेजेसमध्ये फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे तुमचं जे काही ऍडमिशन होणार, समजा तुम्ही ओपन मधून ऍडमिशन झालं, ओपनची जी काही फी असेल त्याच फीजमध्ये हे सगळे प्रोग्राम ऑनर कोर्सेसचे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऑफर. लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला ऑनर कोर्सला एक कोर्स कुठला तरी सिलेक्ट करायचा असतो आणि तो तुम्हाला 4 सेमिस्टर शिकायचा असतो. तुम्ही थर्ड इयरला गेले, थर्ड इयर आणि फायनल इयर म्हणजे 4 सेमिस्टर हा ऑनर कोर्स असतो. मला वाटतं की ज्यावेळेस तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता आणि त्याच वेळेस तुम्ही हे ऑनर कोर्स जर केले तर निश्चितच तुम्हाला याचा प्लेसमेंटसाठी 100% फायदा. सो दिस इज ऑनर कोर्स. 10 कोर्सेस आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला सांगितली की त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा सायन्स आहे, 3D प्रिंटिंग आहे, मशीन लर्निंग आहे, likewise 10 courses are there. Out of that you can opt any one. But this is free of cost, and now really it is helpful for every student, those who are interested to go for professional courses and now interested to get placed at first stage with higher package in any MNC. So you please utilize this honor course degree course program. Now याच्या व्यतिरिक्त सीएमएमध्ये आमच्याकडे जर तुम्ही विजिट केली तर आम्ही तुम्हाला पर्सनली दाखवू की आमच्याकडे जे काही ग्राउंड्स आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्राउंड्स आहेत. मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवतो. ते फोटोग्राफ्स हे काही कुठल्या एखाद्या आर्टिस्टचं इम्प्रेशन नाहीये. दीज आर द रिअलिस्टिक अँड ऍक्च्युअल फोटोग्राफ्स. इंटरनॅशनल स्टँडर्डचे ग्राउंड्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या एखाद्या टेनिसमध्ये किंवा क्रिकेटमध्ये त्याला जर इंटरेस्ट असेल तर त्याच्यासाठी कोचेस उपलब्ध अवेलेबल आहेत. आणि हे सगळे कोचेस जे आहेत ते नॅशनल किंवा इंटरनॅशनल रिव्ह्यूज जे काही आहेत तर ते कोचेस आपल्याला मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात किंवा आमच्या स्पोर्ट्स एजन्सी बरोबर टाय आहेत ते त्यांचे कोचेस आपल्याला इथे देत असतात. सो ऑल दीज आर द रिअलिस्टिक फोटोग्राफ्स अँड ऑल दीज फॅसिलिटीज आर अवेलेबल ॲट लोणावळा कॅम्पस. कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, तुम्ही कधी व्हिजिट केलं नसेल, आग्राचं तुम्हाला आमंत्रण आहे. तुम्ही कॅम्पसला एक वेळा या आणि या सगळ्या सुविधा तुम्ही पहा की ऍक्च्युअल आहे.
This is not the artistic impression. All these are the realistic programs. त्याच्यानंतर सिंहगड करंडकचा दिस इज व्हेरी फ्लॅगशिप इव्हेंट ऑफ सिंहगड अँड नाउ वी कॉल अस सिंहगड करंडक. तर सिंहगड करंडकमध्ये कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात, टेक्निकल ऍक्टिव्हिटीज आहेत, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज आहेत, अँड वेअर many colleges are participated, and now where students they can show their talent. Now they can interact with the technical experts. They can have dialogues with the technical experts so that the technical experts will provide them some additional inputs. And now by using all these Sinnagad Karantaka flagship event we ज्याला म्हणतो ते याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करत असतो. We are helping you to grow and now you will be placed in companies. So Sinnagad Karantaka. And now I would think so to introduce this visionary person here on the screen. आदरणीय कपिल देव यांच्यामुळे आपल्याला ओळख मिळाला 1983 चा. असे जे काही महान हस्ती आहेत, इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर्स असतील किंवा आपल्यासमोर असणारे आयडल्स असतील, तर असे सगळे आयडल्स आपले सिंहगडला व्हिजिट करत असतात आणि ते विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करत असतात. हा लोणावळा कॅम्पसचा फोटो आहे. तुम्ही यांना ओळखत असाल, केदार जाधव क्रिकेटर पुण्याचे. हे सुद्धा विद्यार्थ्यांना पर्सनल इंटरॅक्शन साठी येतात लोणावळा कॅम्पसला. केदार जाधव अपार्ट फ्रॉम दिस अगेन आमचं सिंहगडचं एक वेद वाक्य आहे. वी आर नॉट इंटरेस्टेड, वी आर इंटरेस्टेड टू प्रोड्यूस गुड ह्युमन बीइंग्स अलॉंग विथ द इंजिनियर्स. इंजिनियर तर हवाच आहे, पण त्याचबरोबर एक चांगला ह्युमन बीइंग असायला पाहिजे. तर त्याच्यासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल तर ते NSS आणि इतर माध्यमातून मुलांना त्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज करत असतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या नॅशनल लेवलवरती ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये सिंहगडचे विद्यार्थी पार्टिसिपेट करत असतात आणि तिथून ते प्राइज मिळत असतात. एसी इंडिया बाजार कॉम्पिटिशन जी आहे तर एक आपण स्वतःची मोटर व्हेइकल बनवायची, कार बनवायची, तिचे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये टेस्टिंग करायची आणि त्याच्यातून जे काही तुमचे पॅरामीटर्स फाइंड आउट होतील किंवा ज्याच्यातून तुमची टेस्ट होईल त्या टेस्टमध्ये तुमचे व्हेइकल पास झालं तर तुम्हाला इंडिया लेवलवरती सर्टिफिकेशन मिळत असतात. तर सिंहगडचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी या बाजार कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत असतात आणि तिथून आपल्याला प्राइज मिळत असतात. म्हणजे काय ते को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये सगळ्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्याकडे सिंहगडच्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये अवेलेबल आहेत. Now, thank you very much for listening to me carefully and patiently. Now, with the permission of Honorable Chair, now I declare the session is open for discussion. तुम्हाला काही शंका असतील तर आपण त्याच्यावरती बोलूया. शंकर कट पण करून टाका.